तर तिकडे कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले। सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले विजयी झाल्यात। वेंगुर्ल्यामध्ये भाजपच्या राजन गिरप यांनी बाजी मारली आहे, तर मालवणात शिवसेनेच्या ममता वराडकर या विजयी झाल्यात। सिंधुदुर्गात दीपक केसरकरांना धक्का बसलेला आहे। विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा। त्या बाबतीमध्ये जे काही 15-20 दिवस मला जो काय अनुभव आला, मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे। कारण का ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोण हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो। कारण का मी प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता, म्हणजे कुटुंबापासून कानपर्यंत। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय आमचे उदय सामंत साहेब असतील आणि सगळ्यात महत्वाचा रोल निभवणारे निलेश राणे आमदार असतील, या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद त्यांचे मानतो। आणि कणकवलीच्या आमच्या सगळ्या जनतेने जो विजय या ठिकाणी दाखवलेला आहे, जे काही उन्मत्तपणा जो काही चाललेला होता कणकवलीमध्ये, त्याला खऱ्या अर्थाने भालचंद्र बाबांच्या भूमीत आज तो गाडून टाकून एक नवीन कणकवली या ठिकाणी विकासाचं पर्व निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला आहे। सगळ्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मेहनत घेतली आणि एक जो म्हणजे भय होता या शहरामधला, तो भय काढून टाकण्याचं काम निलेश राणेंनी केलं। आणि या शहराचं मी पालकत्व घेणार आहे, या शहराला जो विकासाचा निधी आहे हा कुठेही त्या ठिकाणी मी कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिला। आणि या सगळ्यावर कुठेतरी कणकवलीतल्या जनतेनं म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत, शिंदे सेना असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, आरपी असेल, या सगळ्यांनी जो खालीचा वाटा या सगळ्या रामाच्या सेतूमध्ये उचलला आणि म्हणून मला हे यश त्या ठिकाणी मिळालंय। दीपक भाईंच्या आरोपांना उत्तर लोकांनी मतपेटीतनं दिलेलं आहे। आजपर्यंत इतिहासामध्ये आम्ही कोणावर टीका केली नाही। आमचे नेते सन्माननीय निरवडेकर सर, रवींद्र चव्हाण साहेब या सर्वांनी आम्हाला एक सांगितलं की कोणी किती बोललं तरी आपण बोलायचं नाही।